चला तर मित्रमंडळींनो, आज बनवूया लेकरांच्या सुट्ट्यामधला चटमटीत खाऊ, जो चटमटीतच बनतो. लेकरांच्या आवडीचा पदार्थ आलू यापासून आपण स्नॅक्स बनवत आहे. कसा बनवायचा चला तर बघूया. त्याआधी तुमचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये. सर्वात आधी इथे मी 4 ते 5 बॉइल्ड पोटॅटो घेतलेले आहेत. त्याला साल काढून घ्यायचे आणि अशा बारीक किसणी असते त्यांनी छान बारीक करून घ्यायचे. बघा, बारीक किस यासाठी आपण स्मॅश सुद्धा करू शकतो, पण यामध्ये गुठल्या सुद्धा राहू शकतात, त्यामुळे आपण किसणीनेच योग्य असतं. तर आता सर्व पोटॅटो किसून घेतले. आता ब्रेड असतात ते ब्रेड घ्यायचे, पाण्यामध्ये डिप करायचे. जास्त एकदम आपल्याला ओलसर डिप नाही करायचे, थोडं अगदी नरम झालेले चालतात. असे करून आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचे, पिळून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून एकदम पाणी नाही जाणार. आता बघा, चाकूने याला कट करून घ्यायचे. हाताने सुद्धा होतं, बट छोटे छोटे पीस केले की लगेच होतं. आता बघा, जास्त एकदम आटा होईल असं नाही आहे, थोडं जाडसरच आहे, म्हणजे जास्त एकदम पाणी त्यामध्ये आटलेलं नाही आहे. तर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता त्यामध्ये जो आपण किसून ठेवलेला बटाटा होता तो घालायचा. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता बटाटा. तर मी ते अर्ध्यापेक्षा जास्त घेतले, म्हणजे जवळपास 2 बटाटे मी इथे किसून घातले. सोबतच अर्धा वाटी इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं. कॉर्नफ्लॉवरच्या जागेवर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. आता यावर हिरवा कोथिंबीर घालायचा. बघू शकता, दिसायलाच खूप छान आहे, तर लेकरांना हे आवडते, म्हणजे त्यांचा आवडीचाच खाऊ आहे. आता चिली फ्लेक्स टाकायचे, कमी जास्त तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर जास्त टाकायचे. आता यावर जिरं घालायचं 1 चम्मच, सोबतच मीठ घालायचं कमी जास्त चवीनुसार. आता यामध्ये थोडं लाल तिखट घातलं, एकदम थोडं चिमूटभर घालायचं, जास्त नाही घालायचं. आता छान मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. यामध्ये पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. आणि दुसरं यामध्ये आता दुसरे कोणते पण इन्ग्रेडियंट जात नाही, यांनीच खूप छान असं बनतं. तर बघा कसं बनवायचं. हाताला पहिले ऑइल लावून घ्यायचं थोडं, जेणेकरून आपल्या हाताला ते चिपकणार नाही. एक गोळा तोडायचा, 2 सेम सेम गोळे करायचे. त्यातला एक गोळा घ्यायचा, हाताने छान असा गोल करून नंतर पोळपाटाला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिपकणार नाही. तुम्ही बटर पेपरवर सुद्धा करू शकता. तर आता इथे छान बेलण्याने लाटून घ्यायचं. आता ते जे आपण लाटतो ते गोल तर एकदम बनतच नाही, कारण जो उंडा आहे आपला तो एकदम सॉफ्ट आहे, तर इथे गोल बनणारच नाही. तर कसा पण असो, त्याला आपण चाकूने कट करून घ्यायचं. कसं कट करायचं, बरोबर चौकोनी आकार आला पाहिजे असं कट करून घ्यायचं. मग साईडने थोडं जास्त पण गेलं तरी चालते. तर बघा, कट करून घेतलं आणि एकदम चौकोनी आकार दिला. आता मधामधून कट करायचं आणि याला ट्रायंगल शेपचा आकार देऊन द्यायचा. बघा किती छान दिसत आहे ना. तुम्ही आकार दुसरा सुद्धा देऊ शकता, किंवा तुम्ही चौकोनी छोटे सुद्धा करू शकता, तुम्ही लंबे काप सुद्धा करू शकता, आपल्या आवडीनुसार. पण इथे ट्रायंगल शेप असले की लेकरांना खूप जास्त आवडतो, जसं वाटतं त्यांना चिप्सच आहे. तर बघा, सर्व इथे रेडी करून घ्यायची. सोबतच पॅनमध्ये गरमागरम तेल ठेवलं. तेल छान गरम झालं ना, तर त्यामध्ये टाकून घ्यायचे आपले हे ट्रायंगल, आणि एका साईडने छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत राहू द्यायचं. नंतर त्याला अलगद थोडं खालून चिपकलं असेल तर ढिलं करायचं, आणि नंतर मग छान असं दोन्ही साईडने पलटून आरतून पारतून गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं. बघा किती छान असं दिसत आहे ना. बघता क्षणी लेकरं आपले खायला सुटतील. माझ्या लेकरांना तर एवढं आवडलं ना, तर म्हणत होती की मम्मा उद्या सुद्धा तू हेच बनव. चाळणीमध्ये छान काढून घ्यायचं, नंतर त्याचं एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं. उरलेले पण त्याच पद्धतीने आपण सर्व रेडी करून घ्यायचे. तुम्हाला हा खाऊ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सुद्धा एकदा तुमच्या लेकरांना हा ट्राय करायला द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा हा आवडेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कसा झाला खाऊ तर नक्की सांगा. तुमच्या लेकरांना पण नक्की आवडेल, मला माहीत आहे, कारण की लेकरांचा हा आवडता खाऊ आहे, जो ट्रायंगल शेपमध्ये त्यांना चिप्स एकदम कुरकुरीत आणि क्रंची घरी मिळत असेल तर नक्कीच आवडेल.